आपण बघा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत. आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला. शरद पवारांनी केला. इतिहास बघा. आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं. त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं. सर, फडणवीसांनी वक्तव्य केलेल्या आरक्षणाला शरद पवार साहेबांनी विरोध केला होता असं म्हटलंय, काय सांगतो? त्यांनी एकही वक्तव्य शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं दाखवा. आपण अयशस्वी होतोय असं दिसल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावरती डोक्यावरती नारळ फोडणं हे पहिल्यापासूनचं कामच आहे. त्यांनी मला एकदा दाखवावं की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. उगाच शरद पवार आपल्याला जमत नाही ना. आता तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होते ते जमलं नाही, तुम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते ते जमलं नाही, तुम्ही मुस्लिम बांधवांना ते आरक्षण देणारच नाही का, मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं तर पॉलिटिकल प्रोग्राम खराब होतो ना, का आम्ही मुसलमानांविरुद्ध आहोत, हाच तर बीजेपीचा अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक आश्वासनं फेल झाली. कोणामुळे झाली? शरद पवारांमुळे. मोठेपणा घ्यायला जेव्हा जाता तेव्हा नाहीत शरद पवारांची आठवण. अर्ध्या कामाचं जे उद्घाटन केलंय तेव्हा नाही आहे तुम्हाला शरद पवारांची आठवण. हे सगळं काम शरद पवार साहेबांनी सुरू केलं. तेव्हा आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते. लोकांना माहिती आहे शरद पवारांचा आहे, याच्यात काही एक संबंध नाही. सुप्रियाताईंच्या विरोधात देखील अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात दरवेळेस, काय सांगू? काय वक्तव्य केलं जातं? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.